नमस्कार. मी डॉक्टर पद्मनाभ केसकर आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे ओमायक्रॉन व्हेरियंट आणि व्हॅक्सिनची उपयुक्तता. आजच आपल्याला आलेल्या बातमीवरनं आपण बघितलं की सुमारे 38 देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आहे हा पसरल्याची बातमी आहे. जरी या एवढ्या 38 देशांमध्ये हा पसरलेला असेल तरी सुद्धा त्याच्यामुळे काही मोठे त्या ठिकाणी अतितीव्रतेचे आजार झाल्याचे ऐकिवात नाही किंवा मोठ्या प्रमाणावरती हॉस्पिटलायझेशन किंवा मृत्यू झाल्याची वार्ता अद्याप तरी नाही. पण तरी सुद्धा येणारा पुढचा काळ हा कठीण असण्याची कदाचित शक्यता आहे असे काही संकेत आपल्याला मिळत आहेत. आपण नुकतंच बघितलं की मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ओमिक्रॉन जो व्हेरियंट आहे हा त्याच्यामध्ये जे स्पाइक प्रोटीन आहे वरचं जे काटेरी आवरण आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्यामुळे आपल्या शरीराला ओळखता येत नाहीये आणि ते काटेरी आवरणाचं जे क्वालिटी आहे किंवा दर्जा आहे की ज्याच्यामुळे तो पेशंटच्या नाकात किंवा घशात शिरल्यानंतर जो पेशींना चिटकून राहतो तर त्या काटेरी आवरणाची दर्जा आहे हा अतिशय उत्तम दर्जाचा असल्यामुळे तो जास्ती प्रमाणात इन्फेक्टिव्ह झालेला आहे आणि त्याची प्रसरण क्षमता आहे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाण्याची ही कित्येक पटीने वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे तो डेल्टा व्हायरस पेक्षा वेगाने पसरेल असा शास्त्रज्ञांचा कयास आहे आणि आपल्याला ते दिसतच आहे की अतिशय कमी वेळामध्ये तो 38 देशांमध्ये पसरलेला आहे. भारतामध्ये सद्यमितीला 2च पेशंट मिळालेले आहेत कर्नाटकमध्ये. त्या 2 पेशंट मधील एक जो पेशंट आहे त्याला कोणत्याही प्रकारच्या परदेश प्रवासाची त्या ठिकाणी हिस्ट्री नाही तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. दिल्लीमध्ये 12 लोकांना ओमिक्रॉन व्हेरियंटची बाधा झाली असण्याच्या शक्यतेवरून जे परदेश प्रवासावरून आलेले आणि त्यांना जी लक्षणं दिसत आहेत त्याच्यावरून शक्यता वाटत आहे की त्यांना ओमिक्रॉनची बाधा झाली. तर त्यांना हॉस्पिटलाइज करून त्यांचं सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलंय ते आपल्याला लवकरच कळेल. आता सगळ्यात महत्वाचा जो कळीचा मुद्दा आहे भारताच्या दृष्टीने किंवा जगाच्या दृष्टीने सुद्धा तर तो म्हणजे की व्हॅक्सिनला हा व्हेरियंट दाद देईल का, औषधोपचाराला दाद देईल का किंवा आपल्याकडे जे अँटीव्हायरल आहे त्याला दाद देईल का हा अजून एक वेगळा विषय झाला. पण प्रिव्हेन्शन आपण म्हणतो की तो लोकांना बाधितच करू नये याच्यासाठी म्हणून आपण जी लसीकरणाची मोहीम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आणि सुमारे 125 कोटी लोकांना 125 कोटी लोकांना म्हणण्यापेक्षा 125 कोटीचा टप्पा आपण लसीकरणाचा गाठलाय. त्याच्यामध्ये 84% जवळपास भारतामधील लोकांचा फर्स्ट डोस झालेला आहे आणि ही एक खूप मोठी चांगली संख्या किंवा एक अचिव्हमेंट असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यामुळेच आपण नजीकच्या काळात बघितलं की कोविडची साथ वेगाने आटोक्यात आली आणि नवीन जे बाधित होणारे पेशंट आहे ते मोठ्या प्रमाणावर कमी झालेत. पण आता हे ओमिक्रॉनमुळे एक मोठी चिंता निर्माण झाली आहे की हा जर का वेगाने पसरला तर हे लसीकरणामुळे ज्या अँटीबॉडीज लोकांच्या तयार झालेल्या आहेत शरीरामध्ये कोरोनापासून प्रतिबंध करण्यासाठी तर या अँटीबॉडीजना हा व्हायरस दाद देईल का, ओमिक्रॉन दाद देईल का का हा त्यात चकवा देईल या अँटीबॉडीजना का चकवा देईल याच्या मागचं कारण पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात हे बाह्य आवरण आहे काटेरी आवरण आहे किंवा स्पाइक प्रोटीन आपण म्हणतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे त्या अँटीबॉडीजना हा व्हेरियंट ओळखता येणार नाही की अरे हाच हा कोरोनाचा व्हायरस आहे आणि याला आपल्याला शरीरात शिरू द्यायचं नाही. ही जी रेकग्नायझेशनची प्रक्रिया ही कदाचित न होण्याची शक्यता त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे असं एक अंदाज होता. तर या स्वरूपाचं एक संशोधन एक काही महिन्यांपूर्वी नेचर म्हणून जे एक प्रसिद्ध त्या ठिकाणी मासिक आहे
किंवा ते आपण म्हणू की एक सायन्सचं जे नियतकालिक आहे त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालं होतं. तर त्याच्यामध्ये पॉल आणि त्याच्या साथीदारांनी एक संशोधन प्रगट केलं होतं. त्याच्यामध्ये एक पेपर लिहिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर त्यांच्या मनात पण ही शंका आली होती की काही कारणांनी जर का या व्हायरसमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले, तर हे व्हॅक्सिन आहे, तर ते उपयुक्त ठरेल का? तर याच्यासाठी त्यांनी काय प्रयोग केला होता, की जो कोरोनाचा व्हायरस आहे, ज्याला आपण SARS-CoV-2 म्हणतो. हा जो व्हायरस आहे, याच्यामध्ये त्यांनी कृत्रिमरित्या प्रयोगशाळेमध्ये त्याचा भाग, काही छोटा भाग घेतला होता व्हायरसचा आणि त्याचं बाह्य आवरण आहे स्पाइक प्रोटीन मध्ये काही कृत्रिमरित्या बदल घडवले आणि सुमारे आपण 20 म्युटेशन म्हणता येईल, 20 बदल काटेरी आवरणात घडवले आणि असा हा पॉलीम्युटंट व्हायरस, ज्याला आपण सुपर म्युटंट म्हणू किंवा पॉलीम्युटंट व्हायरस म्हणू, असा पॉलीम्युटंट व्हायरस त्यांनी प्रयोगशाळेत निर्माण केला. आणि त्याच्यानंतर या ज्या अँटीबॉडीज आहेत वेगवेगळ्या, मुख्यतः त्यांनी फायझर म्हणून जे mRNA तंत्रज्ञानाने बनवलेलं जे व्हॅक्सिन आहे, तर त्याच्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्याला त्या या व्हायरसला अटकाव करतात का, असा एक प्रयोगशाळेत प्रयोग केला होता कृत्रिमरित्या पॉलीम्युटंट व्हायरस तयार करून. आणि तेव्हा दुर्दैवाने असं लक्षात आलं की जेव्हा 20 म्युटेशन त्या व्हायरसमध्ये केले होते त्यांनी, तेव्हा त्या अँटीबॉडीजना व्हॅक्सिनमुळे, फायझरच्या व्हॅक्सिनमुळे, mRNA व्हॅक्सिनमुळे ज्या अँटीबॉडीज तयार झाल्या होत्या, त्यांना या 20 म्युटेशन झालेल्या व्हायरसला अटकाव करता आला नव्हता. आता लक्षात घ्या की 20 म्युटेशन काटेरी आवरणात केल्यानंतर त्या ठिकाणी व्हॅक्सिनचा उपयुक्तता ही अत्यंत कमी झालेली होती. आणि या ठिकाणी जो ओमिक्रॉन जो व्हेरियंट आहे सध्या, जो B.1.159 त्याचं कोडिंग आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये त्याचं ओरिजिनेशन झालं म्हणून त्याला साऊथ आफ्रिकन व्हेरियंट म्हणतात. तर हा ओमिक्रॉन व्हेरियंट आहे, याच्यामध्ये तब्बल तब्बल त्या ठिकाणी 32 प्रकारचे म्युटेशन काटेरी आवरणात झालेत, 32 प्रकारचे बदल काटेरी आवरणात झालेत मूळ व्हायरस पेक्षा. तर आता अशी मोठी शक्यता झालेली आहे की या 20 त्या ठिकाणी म्युटेशन झालेले असताना सुद्धा व्हॅक्सिनला त्या ठिकाणी रेकॉग्नाइज करता आला नव्हता. डेल्टा व्हेरियंट मध्ये मी किती सांगितलं तर 8 प्रकारचे बदल झाले ते काटेरी आवरणामध्ये आणि तो घातक झाला होता. इथे या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये केलेल्या व्हायरसमध्ये 20 बदल केले ते तरी सुद्धा व्हॅक्सिनच्या अँटीबॉडीजना त्यांनी दाद दिली नव्हती. आणि इथं तर ओमिक्रॉन मध्ये 32 प्रकारचे म्युटेशन झालेले आहेत काटेरी आवरणामुळे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी जागरूकता पाळली पाहिजे. हा व्हायरस आपल्या देशामध्ये येऊ नये किंवा आला तर तो जास्ती प्रमाणात पसरू नये याच्यासाठी. आता व्हॅक्सिनचं तुम्ही म्हणाल की काहीच उपयोग होणार नाही का? हे जे आतापर्यंत आपण व्हॅक्सिन नक्की होईल. याच्यामध्ये 2 गोष्टी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो की व्हॅक्सिनमुळं जी काही आपल्याला प्रतिकारक क्षमता येते आपल्या शरीरामध्ये, ती 2 प्रकारांनी येते. एक म्हणजे अँटीबॉडीज निर्माण होतात आपल्या शरीरात आणि त्या अँटीबॉडीजमुळे व्हायरसला आपल्या शरीरात येण्यापासून अटकाव होतो. ही झाली पहिली उपयुक्तता. आणि दुसरी म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या दुसऱ्या पेशी असतात, ज्याला आपण टी सेल म्हणतो, तर या टी सेलची त्या ठिकाणी ऍक्टिव्हेशन हे व्हॅक्सिनमुळे होतं. तर टी सेल काय करतात? टी सेल अँटीबॉडीज करत नाहीत. टी सेल ही शरीराची प्रतिकारक क्षमता असते की जी त्या ठिकाणी व्हायरसला आतमध्ये आल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी अटकाव करते. तर बी सेल आणि टी सेल अशा 2 प्रकारच्या आपल्याकडच्या डिफेन्स मेकॅनिझम असणाऱ्या सेल्स असतात. बी सेल पासून काय होतं? अँटीबॉडीज तयार होतात. ओके. आणि त्या त्या ठिकाणी त्या व्हायरसला येण्यापासून अटकाव करतात. आणि टी सेल्स आहेत. ओके. या टी सेलमुळे जी इम्युनिटी असते त्याला आपल्याला इनबिल्ट इम्युनिटी म्हणतो, की एखादा माणूस असतो की तो आजारी पडत नाही जास्ती मोठ्या प्रमाणात, की बाजूच्या लोकांना इन्फेक्शन होतं पण त्याला होतच नाही. तर हे का नाही होत? तर त्याची टी सेल इम्युनिटी चांगली असते. त्याची प्रतिकार शक्ती जी म्हणतो आपण, ही चांगली असते. तर ह्या टी सेलला सुद्धा ऍक्टिव्हेट करण्याचं काम व्हॅक्सिन करतात. त्यामुळे कदाचित अँटीबॉडीजने जरी काम नाही केलं तरी या टी सेल ऍक्टिव्हेट होण्याचं काम हे व्हॅक्सिन करतात. त्यामुळे
व्हॅक्सिनचा उपयोग होईल असं आपण मुळीच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हे व्हायचे डिसअपॉइंटमेंट व्हायची काही कारण नाहीये. तर त्या ठिकाणी टी सेल नक्की काम करतील आणि कोविशिल्ड व्हॅक्सिन आहे हे टी सेलला ऍक्टिव्हेट करतं, त्यामुळे त्याच्या मार्फत काम होईल. अँटीबॉडीज होणारच नाहीत उपयुक्त असं आज मी तिला सांगता येत नाही, कारण त्याच्याविषयी संशोधन होईल आणि त्याचा खरोखरचा डाटा येईल तेव्हा ते सिद्ध होईल. पण त्या ठिकाणी अशी शक्यता आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता दुसरी गोष्ट आहे की बूस्टर डोस. त्या ठिकाणी बूस्टर डोसचा एक विषय त्या ठिकाणी येतो की आतापर्यंत असं लक्षात आलंय की ज्या अँटीबॉडीज तयार होतात आपल्या शरीरामध्ये या कालांतराने कमी कमी होत जातात आणि कमी अँटीबॉडीज राहिलं तर त्या ठिकाणी व्हायरस पासून प्रोटेक्शन होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून US आणि UK या दोन्ही राष्ट्रांनी सर्व ऍडल्ट लोकांना ओके त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्यांना 6 महिने होऊन गेलेले आहेत दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांनी त्वरित बूस्टर डोस घ्यावा की जेणेकरून ओमिक्रॉनला त्या ठिकाणी अटकाव करण्याची शक्यता वाढेल. तर असं आपल्याला बाहेरच्या देशांनी सांगितलंय आणि आपला देश आता विचारात आहे. आपल्या देशाकडनं अजून गाईडलाईन नाही, भारताकडे अजून गाईडलाईन नाही, पण एक विचाराधीन प्रस्ताव असा आहे की 40 वर्षाच्या वरती ज्या व्यक्ती आहेत त्यांना जर का 6 महिने होऊन गेले असतील सेकंड डोस घेऊन तर बूस्टर डोस घ्यायला त्या ठिकाणी परवानगी द्यावी का या संदर्भातला विचार सद्यमितीला चालू आहे. आता परत विषय येतो की कुठला घ्यायचा बूस्टर डोस. आपल्याकडे सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या बाकीच्या स्पुटनिक पण आहे, पण मुख्यतः आपलं जे लसीकरण झालंय ते कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या 2 लसींमार्फत झालेलं आहे. तर कुठला बूस्टर डोस घ्यावा तर याच्याबाबत अजून तशा ऑफिशियल गाईडलाईन नाहीत, पण मला काय वाटतं ते सांगतो तुम्हाला. म्हणजे हे मत कदाचित चुकीचं पण असेल, पण एक त्याचं जे हायपोथेसिस मला जे स्वतःला वाटतं की ह्या सगळ्या बाकीचे व्हॅक्सिन आहेत कुठले कोविशिल्ड असेल किंवा फायझर असेल मॉडर्न असेल, ह्या सगळ्या व्हॅक्सिन ज्या आहेत तर त्याच्यामध्ये अँटीबॉडीज ज्या तयार होतात त्या स्पाइक प्रोटीनच्या अगेन्स्ट तयार होतात. ओके, स्पाइक प्रोटीन म्हणजे काटेरी आवरणाच्या विरुद्ध तयार होतात. आता जर का मुळातच काटेरी आवरणात मोठ्या प्रमाणात जर का या ओमिक्रॉन मध्ये बदल घडला असेल तर या स्पाइक प्रोटीनच्या अगेन्स्ट ज्या अँटीबॉडीज ज्या निर्माण होत आहेत त्या कदाचित निष्प्रभ होण्याची शक्यता आहे किंवा त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले नाही. पण या उलट कोव्हॅक्सिन मध्ये जे तंत्रज्ञान वापरले ते आपलं पारंपरिक तंत्रज्ञान वापरलंय. त्याच्यामध्ये इनॅक्टिव्ह व्हायरस वापरलाय, म्हणजे जो पूर्ण व्हायरस वापरलाय, असं नाही की फक्त वरचं काटेरी आवरण, तर त्याचे अनेक भाग आहेत. व्हायरसचे जे वेगवेगळे भाग आहेत, गाभा असेल, स्पाइक प्रोटीन असेल, तर अशा अनेक त्या ठिकाणी भाग त्याच्यामध्ये इनॅक्टिव्ह व्हायरसमध्ये पूर्णतः व्हायरस वापरल्यामुळे ज्या अँटीबॉडीज ज्या तयार झाल्या त्या केवळ स्पाइक प्रोटीनच्या विरुद्ध नसून पूर्ण व्हायरसच्या विविध भागांच्या विरुद्ध त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे शक्यता मला स्वतःला असं वाटतं की कोव्हॅक्सिनच्या ज्या अँटीबॉडीज आहेत, कोव्हॅक्सिन व्हॅक्सिनमुळे ज्या झालेल्या अँटीबॉडीज आहेत त्या जास्ती प्रमाणात त्या ठिकाणी रिझल्ट देतील ओमिक्रॉनच्या विरुद्ध, असं मला एक त्या ठिकाणी एक जी शक्यता वाटते ती याच्यामुळे वाटते की त्या अँटीबॉडीज केवळ स्पाइक प्रोटीनच्या विरुद्ध नाही आहेत. त्याच्या उलट कोविशिल्डच्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्याच्यामध्ये काय वापरले कोविशिल्ड मध्ये, त्याच्यामध्ये चिंपांझी माकडांमधील ऍडिनो व्हायरस, सर्दीचा जो व्हायरस आहे तो वापरलाय व्हेक्टर म्हणून आणि त्याला कोडिंग केलं आणि तो शरीरात सोडल्यानंतर तो स्पाइक प्रोटीन तयार होतात याच्या आपल्या कोविड व्हायरसच्या, आणि ते स्पाइक प्रोटीनच्या विरुद्ध आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजे अँटीबॉडीज त्या अगेन्स्ट द स्पाइक प्रोटीन तयार झाल्यात आणि मुळात स्पाइक प्रोटीन जे रेकग्नाइज करतायत या अँटीबॉडीज या मूळ कोविड व्हायरसचं स्पाइक प्रोटीन रेकग्नाइज करतात आणि ओमिक्रॉनचं जे स्पाइक प्रोटीन आहे हे पूर्णतः वेगळं नसल्यामुळे एक चकवा देण्याची शक्यता त्या ठिकाणी कोविशिल्डच्या बाबतीमध्ये किंवा mRNA व्हॅक्सिनच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपाचा पूर्णपणे अजून डाटा आलेला नाहीये, पण एक मी तुम्हाला शक्यता सांगितली. उलट कोव्हॅक्सिन हे पूर्ण व्हायरस वापरला, अख्खा व्हायरस वापरल्यामुळे, इनॅक्टिव्ह व्हायरस वापरल्यामुळे त्याच्यामुळे केवळ अँटीबॉडी स्पाइक प्रोटीनच्या विरुद्ध नसून इतर भागांच्या विरुद्ध पण आहेत आणि ओमिक्रॉन मध्ये
इतर भागांच्या मध्ये मॉडिफिकेशन जास्ती प्रमाणात झालेलं नाही, म्युटेशन झालं नाही. गाभा असेल, ज्याला आपण न्यूक्लिक ऍसिड प्रोटीन म्हणतो, याच्यामध्ये फारसं त्या ठिकाणी बदल नाही. केवळ बाह्य भागांमध्ये स्पाइक प्रोटीन मध्येच बदल झालाय. त्यामुळे कदाचित कोवॅक्सिन हे उपयुक्त जास्ती ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर का ज्यांनी कोविशिल्ड 2 घेतले त्यांनी कोवॅक्सिनचा जर का बूस्टर डोस घेतला, तर मला वाटतं डायव्हर्सिफाईड इम्युनिटी जास्ती प्रमाणात तयार होईल आणि त्याची उपयुक्तता सिद्ध होईल, असं माझं वैयक्तिक मत आहे. याच्याबद्दल अनेक संशोधन त्या ठिकाणी पुढे येईल आणि त्याच्यातून काही गाईडलाईन्स येतील. पण सद्यमितीला तरी आपण ओमिक्रॉनला घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण आतापर्यंत तरी तो काही सिरियस इलनेस करतोय असं नाही. पण मोठ्या प्रमाणावर पेशंट वाढले तर त्या ठिकाणी परत जीवनमान ठप्प होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. जी त्रिसूत्री सांगितली, फेस मास्कचा वापर असेल, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग याचा वापर, आणि अतिशय वेगाने लसीकरण करून घेणे. आपला जर का दुसरा डोस शिल्लक असेल तर दुसरा डोस घेणे, किंवा ज्यांनी अजून एक पण घेतला नाही त्यांनी त्वरित लसीकरण करणं गरजेचं आहे. आणि जर का शासनाच्या गाईडलाईन आल्या तर ज्यांना 6 महिने होऊन गेलेले आहेत आणि 40च्या वरती वय आहे, त्या लोकांनी बूस्टर डोस घेऊन स्वतःला प्रोटेक्ट करणे हे अतिशय मला महत्वाचे वाटतंय. धन्यवाद. आपण माझ्या YouTube चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करू शकता आणि भविष्यातील माझे व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद.